नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मानसिकता या विषयावर जर बोलायचं झालं तर मग आपली प्रोग्रामिंग कशी होते, कसं आपण घडतो, आजूबाजूच्या परिसरामुळे, आपल्या घरातल्या वातावरणामुळे किंवा न्यूज चॅनल किंवा सिरियल्स जे आपण बघतो आजकाल, किंवा बॉलिवूड मूव्हीज. तर एक एक्झाम्पल म्हणजे एक स्त्री आणि पुरुष. जर आपण बघितलं तर एक स्त्री ही कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची मावशी असते, कोणाची आत्या असते, कोणाची काकी असते, कोणाची आजी असते, बरोबर. पण जेव्हा ती स्त्री मामी असते तेव्हा ती चांगली असते, कोणाची मावशी असते तेव्हा ती चांगली असते, कोणाची आई असते तेव्हा ती चांगली असते. पण जेव्हा ती स्त्री कोणाची काकी होते तेव्हा ती वाईट होते, कोणाची सून होते तेव्हा वाईट होते, कोणाची आजी होते तेव्हा वाईट होते. त्याचप्रमाणे एक पुरुष जेव्हा कोणाचा मामा असतो तेव्हा तो चांगला असतो, कोणाचा भाऊ असतो तेव्हा तो चांगला असतो. पण जेव्हा तो पुरुष कोणाचा काका असतो तेव्हा तो वाईट असतो, कोणाचा आजोबा असतो तेव्हा तो वाईट असतो, किंवा कोणाचा दीर असतो तेव्हा तो वाईट असतो. ह्यामध्ये काय गूढ रहस्य आपल्याला मित्रांनो, जर तुम्ही बघाल तर एकच व्यक्ती, त्याचे मल्टिपल रोल्स. पण जर नीट आपण निरीक्षण करून बघितलं तर आपल्याला समजेल की कुठेतरी तफावत असते, कुठेतरी प्रोग्रामिंग चुकीची झालेली असते, किंवा आपलं आजूबाजूचं वातावरण, घरातलं वातावरण, जसं मी बोललो की टीव्ही, सिरियल्स, मूव्हीज ह्यामुळे आपण तसा विचार करायला लागतो आणि त्या व्यक्तीचा एक आयडेंटिटी आपण बनवतो, आपल्या लहानपणापासून. किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्या कानावर पडतात, गैरसमज निर्माण केले जातात आणि त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला कशी दिसते. हे नक्कीच खरं आहे का? म्हणून मी जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की काय चांगलं आणि का वाईट, हे जर आपल्याला ओळखायचं असेल, ती व्यक्ती खरंच चांगली आहे का वाईट आहे, किंवा काही परिस्थितीमुळे तिची तशी वागते, हे आपल्याला अभ्यास करून, आत्मपरीक्षण करून ओळखता आलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.